हॅलो डिअर स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सायन्स ट्युटोरियल विथ वाक्सर. सो स्टुडंट्स, प्रिव्हियस लेक्चरमध्ये ग्रॅव्हिटेशन हा जो टॉपिक आपण स्टार्ट केला होता काही दिवसापूर्वी तो संपला आणि मग लेक्चर नंबर 14मध्ये आज आपण ग्रॅव्हिटेशनचे काय करणार आहोत, एक्सरसाइज डिस्कस करणार आहोत. ओके, सो लेट अस स्टार्ट स्टुडंट्स. क्वेश्चन फर्स्टमध्ये बघा आपल्याला काय विचारलेलं आहे. स्टडी द एंट्रीज इन द फॉलोइंग टेबल अँड रिराईट देम पुटिंग द कनेक्टेड आयटम्स इन अ सिंगल रो. सो आपल्याला एक टेबल दिलेला आहे, 3 कॉलम दिले त्या टेबलामध्ये. तर आपल्याला प्रत्येक टेबलमध्ये जो असणारा क्वांटिटी आहे त्याचं दुसऱ्या कॉलमसोबत आणि तिसऱ्या कॉलमसोबत कनेक्टेड एका रोमध्ये आपल्याला करेक्ट लिहायचं आहे. सो मास, वेट, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, त्याचं सेकंड कॉलममध्ये या प्रत्येकाचं आपल्याला युनिट हुडकायचं आहे आणि थर्ड कॉलममध्ये त्या क्वांटिटीला डिस्क्राईब करणारी एक सेंटेन्स हे आपल्याला मॅच करायचं आहे. ओके, सो आपण याचा आन्सर पाहूया. बघा आन्सर लिहिलं आहे मी. तर मासचं SI युनिट आहे kg आणि मग मेजर ऑफ इनर्शिया असतो. तर मासचा हा इनर्शिया हायर असेल तर माससुद्धा हा हाय असतं, आपण पाहिलेलं आहे. सो वेटचं SI युनिट आहे न्यूटन, हे हाईटवर डिपेंड असतं. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं SI युनिट पाहिले आपण मीटर पर सेकंड स्क्वेअर, जे की सेंटर ऑफ द अर्थला ग्रॅव्हिटी किंवा जीची व्हॅल्यू, स्मॉल जीची व्हॅल्यू, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय असते, 0. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटबद्दल काय सांगता येईल, त्याचं SI युनिट आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर, जे की काय असतं, सेम इन द एंटायर युनिवर्स. ओके, सो हा होता फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चनमध्ये. फर्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन मास अँड वेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट. मास आणि वेट ऑब्जेक्टचं जे काय आहे त्याबद्दला डिफरन्स सांगायचे आपल्याला. मास म्हणजे काय आणि वेट म्हणजे काय. आणि विल द मास अँड वेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट ऑन दी अर्थ बी सेम ॲज दिअर व्हॅल्यूज ऑन मास वाय. तर मासवर, मार्स या प्लॅनेटवर मास आणि वेट हे सेम आहे का नाही ते आपल्याला सांगायचे. असेल तर का, नसेल तर का. सो मासबद्दल आपण पाहूया, जे की ऑलरेडी पाहिलेलं आहे आपण. तर एखाद्या ऑब्जेक्टचं मास काय असतं, तर त्या ऑब्जेक्टमध्ये प्रेझेंट असणारा अमाऊंट ऑफ मॅटर. मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन इट, ऑन इट. सो इट इज सेम एव्हरीवेअर इन द युनिवर्स अँड इज नेवर झिरो. तर आपल्याला माहिती आहे आपल्या ऑब्जेक्टचं मास हे सगळीकडे काय असतं, सारखं असतं. युनिवर्समध्ये कुठेही जा, प्लॅनेटवर जावा, दुसऱ्या सॅटेलाईटवर जावा तुम्ही, ओके, मूनवर जावा किंवा दुसऱ्या कुठल्याही ग्रहावर जावा, तर सगळ्या युनिवर्समध्ये काय असतं, मास ऑब्जेक्टचं हे सेम असतं. ते झिरो कधीच नसतं. मास हा कधीच झिरो नसतो. सो इट इज अ स्केलर क्वांटिटी. माहिती आपल्याला, ह्याला फक्त मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन नाही आहे. सो याचं SI युनिट काय आहे मासचं, kg आहे, दॅट इज किलोग्राम. वेटबद्दल काय सांगता येईल आपल्याला. वेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स इट. तर वेट एखाद्या ऑब्जेक्टचं काय राहतं, तर वेट हा एक प्रकारचा फोर्स असतो जो की ऑब्जेक्टला, तो जो फोर्स आहे दॅट इज अर्थ काय करत असते, ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करते. आणि मग इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. तर अर्थ ज्या डायरेक्शनमध्ये किंवा जिथून फोर्स लावते तर ती डायरेक्टेड काय आहे, इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. अर्थच्या सेंटरकडून काय करत असते, कुठल्या ऑब्जेक्टला अर्थ स्वतःकडे अट्रॅक्ट करत असते. द वेट ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज डिफरंट ॲट डिफरंट प्लेसेस ऑन दी अर्थ. तर अर्थवर वेट ऑब्जेक्टचं काय असतं, डिफरंट प्लेसला डिफरंट असतं अर्थवर, जसं की पोलवर आणि इक्वेटरवर पाहिलं आपण. ओके, सो इट इज झिरो ॲट द सेंटर अर्थ, सेंटर ऑफ द अर्थ किंवा अर्थ सेंटर. तर बघा वेट जे आहे ते सेंटर ऑफ द अर्थला झिरो असतं. का, कारण आपल्याला माहिती आहे सेंटर ऑफ द अर्थला ग्रॅव्हिटी जीची व्हॅल्यू 0 असते. सो वेट आणि ग्रॅव्हिटीचं प्रपोर्शन कसं डायरेक्टली आहे. मग ग्रॅव्हिटी जर 0 असेल अर्थच्या सेंटरला तर वेटसुद्धा काय असेल, अर्थच्या सेंटरला 0 असेल. सो इट इज अ वेक्टर क्वांटिटी. मास स्केलर क्वांटिटी ही वेक्टर क्वांटिटी आहे. SI युनिट काय आहे याचं, न्यूटन आहे. ओके, सो मॅग्निट्यूड ऑफ वेट, वेट इज इक्वल टू काय, mg, मास इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आहे की नाही. आता बघा आपण काय केलं, मास आणि वेटबद्दल सांगितलं डिफरन्स. आता काय सांगायचं आपल्याला की मार्सवर मास आणि वेट हे कसं असतं. तर बघा मास सगळीकडे सारखं असतं कुठल्याही प्लॅनेटवर जा. सो मास ऑफ ॲन ऑब्जेक्ट विल बी द सेम ऑन दी अर्थ अँड मार्स. अर्थवर जेवढं मास आहे ऑब्जेक्टचं तेवढंच मार्सवर काय असेल, त्या ऑब्जेक्टचं मास असेल, ते सेमच असतं, चेंज होत नाही. परंतु बट द वेट विल नॉट बी द सेम बिकॉज द व्हॅल्यू ऑफ जी ऑन मार्स इज डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ द अर्थ. वेगवेगळ्या प्लॅनेटवर जीची व्हॅल्यू काय होत असते, वेगवेगळी असते, डिफरंट असते. सो मार्सची जी काही जीची व्हॅल्यू असेल ती अर्थपेक्षा काय आहे, डिफरंट आहे. सो ती चेंज झाल्यामुळं काय होतं, वेटसुद्धा चेंज होतं. त्यामुळे वेट हे अर्थवर जेवढं आहे तेवढं मार्सवर नसतं, चेंज होतं. ओके, कारण वेट इज इक्वल टू काय, mg. ग्रॅव्हिटी चेंज होते म्हणजेच वेटसुद्धा काय होतं, चेंज होतं. पण मास काय असतं, सगळीकडे सारखं असतं. ओके, सो हा झाला फर्स्ट क्वेश्चन. सेकंडमधला आन्सर द फॉलोइंग क्वेश्चनमधला. सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट आर
फ्री फॉल, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, इस्केप व्हेलॉसिटी, सेंट्रिपिटल फोर्स. तर या सगळ्याचे आपल्याला डेफिनेशन्स लिहायचे आहे, जे की आपण शिकवत असताना व्यवस्थित पद्धतीने घेतलेलं आहे. सो फ्री फॉलची डेफिनेशन काय हो? Whenever an object moves under the influence of the force of gravity alone, it is said to be falling freely. फ्री फॉल कधी म्हणतो आपण? ज्यावेळेला एखादा ऑब्जेक्ट मुवमेंटमध्ये येतो फक्त आणि फक्त कशाच्या इन्फ्लुएन्समुळं? ग्रॅव्हिटी, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्समुळं. ओनली म्हणलं आहे किंवा अलोन, फक्त त्याच्यावर ग्रॅव्हिटीचा फोर्स पाहिजे तरच त्या ऑब्जेक्टचं काय झालं? फ्री फॉल झालं, त्याला आपण असं म्हणतो. ओके, सो ही डेफिनेशन आहे. त्याच्यानंतर पाहिले आपण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर द ॲक्सेलरेशन प्रोड्युसर इन अ बॉडी ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ दी अर्थ इज कॉल्ड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे अर्थच्या ज्या बॉडीमध्ये एखाद्या ऑब्जेक्टमध्ये जर ॲक्सेलरेशन प्रोड्यूस होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, सो इस्केप व्हेलॉसिटी बघा काय? वेन अ बॉडी इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. ज्यावेळेला अर्थच्या सरफेसवरून आपण बॉडीला काय करू? अपवर्ड डायरेक्शनमध्ये थ्रो करू, त्यावेळेला ह्या अपवर्ड डायरेक्शनमध्ये थ्रो केलेल्या ऑब्जेक्टची जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे, द मिनिमम इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी म्हणजे या ऑब्जेक्टची, फॉर विच द बॉडी इज एबल टू ओव्हरकम द डाउनवर्ड पुल बाय द अर्थ अँड कॅन इस्केप द अर्थ फॉर एव्हर इज कॉल्ड द इस्केप व्हेलॉसिटी. बघा, तर हिची जी काही इनिशियल व्हेलॉसिटी आहे तर ती इनिशियल व्हेलॉसिटी त्या ऑब्जेक्टला एवढी ॲबिलिटी देते किंवा अशा प्रकारची इनिशियल व्हेलॉसिटी असते ज्यामुळं तो ऑब्जेक्ट अर्थच्या ग्रॅव्हिटीला किंवा ग्रॅव्हिटी पुल बाय द अर्थ, डाऊनवर्ड पुल जो आहे अर्थचा प्रत्येक ऑब्जेक्टवर काय असतो? डाऊनवर्ड पुल असतो, म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तो त्याला अट्रॅक्ट करतो, तर त्याला तो ओव्हरकम करेल तेवढी इनिशियल व्हेलॉसिटी आहे तिची, आणि ज्यामुळे तो काय होईल? कॅन इस्केप द अर्थ फॉर एव्हर. तो ऑब्जेक्ट काय असेल? कायमस्वरूपी अर्थच्या ग्रॅव्हिटीपासून काय होईल? मुक्त होईल, सोडून जाईल आणि मग स्पेसमध्ये जाईल. त्याच प्रकारच्या व्हेलॉसिटीला आपण काय म्हणतो? इस्केप व्हेलॉसिटी. सो सेंट्रिपिटल फोर्स काय आहे मग डेफिनेशन? अ फोर्स ॲक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग सर्कल अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ दी सर्कल इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. तर असा फोर्स जो की कोणत्याही ऑब्जेक्टवर, जो की ऑब्जेक्ट काय पाहिजे? सर्कलमध्ये मुव्हिंग पाहिजे, तर त्याच्यावर जो फोर्स आहे तो कुठं असतो? अर्थच्या सेंटरमधून म्हणजे सर्कलच्या सेंटरमधून असतो. ओके, सो त्याला म्हणतो आपण सेंट्रिपिटल फोर्स. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, राईट द 3 लॉज गिवन बाय केपलर. तर केपलरने दिलेले जे 3 लॉज आहेत ते आपल्याला पाहिजे आहेत. सो केपलर्स फर्स्ट लॉ काय आहे? द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. हा फर्स्ट लॉ आहे, म्हणजे प्लॅनेटची जी ऑर्बिट आहे ती इलिप्स शेपमध्ये आहे आणि इलिप्सला 2 काय असतात? इलिप्सला 2 फोकाय असतात, फोकस असतात. त्याच्यापैकी एका फोकसला कोण आहे? सन आहे. ओके, सो डायग्राम काय रिप्रेझेंट करते आपल्याला? प्लॅनेटची ऑर्बिट आहे जी की मूव्ह करते अराउंड द सन. फिगर शोज इलिप्टिकल ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन. यस डिनोट्स द पोझिशन ऑफ द सन. ओके, सो केपलर सेकंड लॉ काय आहे बघा? द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरव्हल्स ऑफ टाईम. तर अशी लाईन जी की प्लॅनेट आणि सनला जोडते, तर ती जी काय लाईन जॉईन केलेली आहे तर त्यांचा ज्यावेळेला प्लॅनेट ए पॉईंटपासून काय करेल? बीपर्यंत ट्रॅव्हल करेल, डिस्टन्स कवर करेल, सीपासून डीपर्यंत, आणि ई पॉईंटला असलेला एपर्यंत काय करेल? डिस्टन्स कवर करेल. त्यावेळेला एपासून बीपर्यंत जाण्यासाठी जेवढा कालावधी लागतो तेवढाच कालावधी सीला डीपर्यंतसाठी जाण्यासाठी लागतो, आणि ई पॉईंटला असलेल्या प्लॅनेटला एफपर्यंत जाण्यासाठी लागतो. आणि मग त्यांचा जो काही एरिया आहे, एरिया ASB इज इक्वल टू एरिया CSD इज इक्वल टू एरिया ESF, हा काय असतो? इक्वल असतो. सो इथं तेच सांगितलेलं आहे. ABCD आणि EF आर डिस्टन्सेस कवर्ड बाय प्लॅनेट इन इक्वल इंटरव्हल्स ऑफ टाईम. तर ABCD A Bपर्यंत, C Dपर्यंत, E Fपर्यंत हे जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे कशानं? प्लॅनेटनं. ते काय आहे? इक्वल इंटरव्हल्स ऑफ टाईममध्ये आहे. सो स्ट्रेट लाईन AS CS अँड ES. बघा, ए पॉईंटला असताना प्लॅनेटची स्ट्रेट लाईन जॉईन केली एस सोबत AS, C पॉईंटला असताना CS एस सोबत जॉईन केली, आणि E पॉईंटला असताना ES सोबत ES. सो हे सगळ्या स्ट्रेट लाईन्स जे आहेत ते काय करतात? स्वीप इक्वल एरियाज इन इक्वल इंटरव्हल्स ऑफ टाईम. तर तो काय इक्वल एरिया? एरिया ASB इज इक्वल टू एरिया CSD इज इक्वल टू एरिया ESF. ओके, सो केपलरचा थर्ड लॉ आहे, द स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ अ प्लॅनेट अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. ओके, सो बघा T² म्हणजेच काय? पिरियड ऑफ रिव्होल्यूशन कुणाचा? प्लॅनेटचा अराउंड द सन. हा काय असतो? डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो क्यूब मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन.
तर प्लॅनेटचं सनपासूनचं डिस्टन्स क्यूबमध्ये आहे, सरासरी मीन क्यूब आहे, त्याच्यासोबत काय याचं डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि मग आर हा काय आहे, ॲव्हरेज डिस्टन्स आहे प्लॅनेटचं सनपासून, आणि टी काय आहे, पिरियड ऑफ रिव्होल्युशन. सो टी प्रोपोर्शनल आर क्यूब, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू, या प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटच्या ऐवजी काय घेतलं आपण, के. सो हा झाला तुमचा केपलरचे 3 लॉज झालेले आहेत. ओके. सो या तुमच्या बुक्समध्ये जर तुम्ही पाहाल तर तुमच्या बुक्समध्ये या क्वेश्चनसोबत काय आहे, एक दुसरा क्वेश्चन आहे. पहा कोणता क्वेश्चन आहे बघा. राईट द 3 लॉज गिवन बाय केपलर, हाऊ डिड दे हेल्प न्यूटन टू अराईव्ह ॲट द इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. तर या केपलरच्या लॉचा न्यूटनला इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटीमध्ये कशा प्रकारे मदत झाली हे आपल्याला विचारलेलं आहे. सो हा जो क्वेश्चन आहे सोबतचा, हा क्वेश्चन आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. हा क्वेश्चन आपण नंतर पाहूया. आता काय करू आपण, याच्यातला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. ठीक आहे. सो डी क्वेश्चन जो आहे याच्यातला तेवढा इम्पॉर्टंट नाही आहे. आणि मग ई क्वेश्चन पाहूया आपण. इफ द व्हॅल्यू ऑफ जी सडनली बिकम्स ट्वाइस इट्स व्हॅल्यू, इट विल बिकम 2 times मोर डिफिकल्ट टू पुल अ हेवी ऑब्जेक्ट अलॉंग द फ्लोर. व्हाय? सो बघा, जीची व्हॅल्यू जर अचानक काय झाली, त्याच्या व्हॅल्यूच्या दुप्पट झाली, तर इट विल बिकम 2 times मोर डिफिकल्ट टू पुल अ हेवी ऑब्जेक्ट अलॉंग द फ्लोर. तर फ्लोरवरून एक आपण हेवी ऑब्जेक्ट काय करतो आहे, पुल करतो आहे, तर त्याच्यावर दुप्पट डिफिकल्ट आपल्याला तो पुल करण्यासाठी त्याच्यावर काय लागेल, फोर्स लागेल, असं आपल्याला विचारलं. तर असं का? तर बघा, टू पुल ॲन ऑब्जेक्ट अलॉंग द फ्लोर इट इज नेसेसरी टू डू वर्क अगेन्स्ट द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द ऑब्जेक्ट अँड सरफेस ऑफ द फ्लोर. बघा, हेवी ऑब्जेक्टला आपण फ्लोरवरून पुल करतो आहे, तर त्या हेवी ऑब्जेक्टचं आणि फ्लोअरचं असणारं जे फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे त्या दोघांमधलं, त्याच्या अगेन्स्ट आपल्याला वर्क काय करावं लागेल, नेसेसरी आहे वर्क डू करणं आहे ना. डू वर्क अगेन्स्ट द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन द ऑब्जेक्ट अँड सरफेस ऑफ द फ्लोर. तर नेसेसरी आहे त्या ऑब्जेक्टला पुल करण्यासाठी वर्क आपल्याला करावं लागतं आहे ना. सो त्याच्यावर फोर्स लावावं लागतं आणि त्याचं काय होतं, डिस्प्लेसमेंट होतं, आहे की नाही. सो दिस फोर्स ऑफ फ्रिक्शन इज प्रोपोर्शनल टू वेट mg ऑफ द ऑब्जेक्ट. मग हा जो काही फोर्स आहे ना, तर तो काय असतो, फोर्स ऑफ फ्रिक्शन त्या mg सोबत. आता वेट काय आपल्याला माहिती आहे, मास इंटू ॲक्सेलरेशन इंटू ग्रॅव्हिटी, त्याच्यासोबत काय डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सो इफ द व्हॅल्यू ऑफ जी बिकम्स ट्वाइस इट्स व्हॅल्यू, द वेट ऑफ द ऑब्जेक्ट अँड हेन्स द फोर्स ऑफ फ्रिक्शन विल बिकम डबल. आता बघा, वेट इज इक्वल टू काय आहे, mg आहे. आणि मग काय म्हणलेलं आहे की फोर्स ऑफ फ्रिक्शन जो आहे, फोर्स ऑफ फ्रिक्शन हा काय डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे mg सोबत. मग आता ग्रॅव्हिटी जर डबल झाली ट्वाइस, तर काय डबल होईल, वेट. कारण वेटचाच फॉर्म्युला mg आहे ना. मग हे जर जी जर डबल झालं तर वेटसुद्धा डबल होईल, आणि वेट डबल झालं म्हणजेच काय होईल, फोर्स ऑफ फ्रिक्शनसुद्धा काय असेल, ट्वाइस होईल आहे ना, डबल होईल. आणि म्हणून देअरफॉर इट विल बिकम 2 times मोर डिफिकल्ट टू पुल अ हेवी ऑब्जेक्ट अलॉंग द फ्लोर. म्हणून त्या हेवी ऑब्जेक्टला फ्लोअरवरून आपल्याला पुल करण्यासाठी दुप्पट असा फोर्स लावावा लागेल, डिफिकल्ट होईल. ओके. सो हा त्या ठिकाणी काय आहे, ई क्वेश्चन होता. सेकंडमधला आपण ABC पाहिला, सेकंड याच्यातला ए पाहिला, बी पाहिला, त्यानंतर सी पाहिला क्वेश्चन, आणि डी हा आपण घेतलेला नाही आहे, ई घेतला आपण. हां. सो तिसरा क्वेश्चनसुद्धा तेवढा इम्पॉर्टंट नाही आहे, परंतु तेवढा इम्पॉर्टंट नाही आहे. सो आपण आता क्वेश्चन 4 घेऊया. बघा, क्वेश्चन 4मध्ये आपल्याला प्रूफ करायचे. काय प्रूफ करायचे बघा, लेट द पिरियड ऑफ रिव्होल्युशन ऑफ अ प्लॅनेट ॲट अ डिस्टन्स r फ्रॉम अ स्टार bt, prove that if it was at a distance of 2r from the star, its period of revolution will be √8t. बघा, पिरियड ऑफ रिव्होल्युशन प्लॅनेटचा आहे अराउंड द सन. स्टार म्हणजे आता इथं सनच आहे. सो किती अंतरावर आहे, r एवढं डिस्टन्स आहे, आणि त्या प्लॅनेटचं r एवढं डिस्टन्स आहे, तर t काय आहे, त्याचं पिरियड ऑफ रिव्होल्युशन आहे. सो आपल्याला प्रूव्ह दॅट करायचं आहे. जर त्याचं 2r डिस्टन्स असेल स्टारपासून प्लॅनेटचं, तर टीची व्हॅल्यू किती येते, √8t. बरोबर. तर हे आपल्याला प्रूफ करायचे. सो फॉर्म्युला हा लक्षात ठेवावा लागेल तुम्हाला. या फॉर्म्युल्यावर आधारित पुढचं सगळं इक्वेशन आहे. टी इज इक्वल टू 2π अपॉन स्क्वेअर रूटमध्ये किंवा अंडर रूट gm स्मॉल r
आणि त्याचा जो पॉवर आहे तो किती आहे 3/2. सो ह्याच्यातल्या ज्या क्वांटिटीज आहेत त्याचं आपल्याला माहिती आहे. टी काय आहे, पिरियड ऑफ रिव्होल्युशन आहे प्लॅनेटचा अराउंड द सन. एम माहिती आहे आपल्याला, मास ऑफ द सन घ्यायचे. इथं दरवेळेला आपण कॅपिटल एम काय घेतो, मास ऑफ द अर्थ, पण इथं काय घ्यायचे, मास ऑफ द सन. ओके, सो पुढे बघा, जी इज इक्वल टू माहिती आहे आपल्या ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे, आणि आर इज इक्वल टू काय, रेडियस ऑफ द ऑर्बिट ॲज्युम टू बी सर्क्युलर. तर ऑर्बिटची रेडियस आपण सर्क्युलर ॲज्युम केली आहे, कन्सिडर केली आहे. सो डिस्टन्स काय असेल प्लॅनेटचं फ्रॉम द सन, हा आर असेल. मग पहिली कंडिशन काय, आर काय आहे, जर कॅपिटल आर असेल तर टी काय घेतलं आपण, T1 घेतलं. सो T1 इज इक्वल टू काय येईल, 2π/√gm. स्मॉल आरच्या जागी काय घेतलं आपण, कॅपिटल आर. पॉवर जसं असेल तसं राहील 3/2. सो आता दुसरी कंडिशन आहे, टीच्या ऐवजी T1 घेतलं आपण. हे बघा, हा जो फॉर्म्युला आहे टीचा, काय फॉर्म्युला आहे, टी इज इक्वल टू 2π/√gm, आरचा 3/2. काय कंडिशन आहे, स्मॉल आरच्या जागी कॅपिटल आर घ्यायची. सो इथं आपण काय केलं बघा, कॅपिटल आर घेतलं. त्यानंतर टीच्या ऐवजी काय घ्यायचे, पहिले इक्वेशन तयार करतोय आपण. फर्स्ट कंडिशन T1 घ्यायचं, सो T1 घेतलं. आता दुसरी कंडिशन काय, स्मॉल आर इज इक्वल टू 2r घ्यायचे, आणि टी इज इक्वल टू काय घ्यायचे, T2. हे बघा, टीच्या जागी T2 घ्या, 2π/√gm जसेल तसं. आता बघा, स्मॉल आरच्या ऐवजी काय घ्यायचे, 2r. सो इथं 2r टाकलं आपण, 2r ब्रॅकेटचा 3/2 पॉवर. सो T2 इज इक्वल टू 2π/√gm. सो याला काय केलं आपण, फोड केली याची. फोड केल्यानंतर काय होतं बघा, आरचा 3/2 आणि 2चा 3/2 पॉवर. सो हे जर तुम्ही पाहाल तर तुमच्या लक्षात येईल, ह्याच्याऐवजी आपण काय घेतलेलं आहे, हे बघा, हेच आहे इक्वेशन ते. ह्याच्याऐवजी आपण काय घेतलं, T1. ओके, आणि मग ह्याचं काय केलं आपण बघा, तर 2चा 3/2 म्हणजे काय असतं, 2चा क्यूब इंटू 2चा हाफ. 2चा क्यूब किती येतो, 8, आणि मग 2चा 3/2 आहे ना. सो हे हाफच्या ऐवजी काय घेतलं आपण, हाफ म्हणजे काय असतं, रूट असते. सो √8 आलं. सो T1 म्हणजेच काय आहे, तर T आहे. सो T2 इज इक्वल टू किती आलं, √8T. तर हे आपण अशा प्रकारे काय केलं, प्रूफ केलं. एकदम सोपं आहे, व्यवस्थित बघा, रिवाईज करा, रिपीट करून बघा व्हिडिओ जर समजला नसेल तर, म्हणजे जर फास्ट झाला असेल तर. सो आता काही एक्झाम्पल्स आहेत जे की आपल्याला सॉल्व करायचे आहेत बघा. An object takes 5 seconds to reach the ground from a height of 5 meter on a planet. What is the value of g on the planet? बघा, एक ऑब्जेक्ट आहे, तो ग्राउंडवर किती पोहोचतोय, 5 सेकंदामध्ये. म्हणजे आपल्याला टाईम दिलेला आहे, ठीक आहे, 5 सेकंद. बघा, टाईम दिला आहे. किती हाईटवरून तो ऑब्जेक्ट खाली येतोय, 5 मीटर. म्हणजे आपल्याला यस दिले हाईट 5 मीटर. आता ऑब्जेक्ट खाली येतोय म्हणजे आपण बऱ्याचदा सांगितलेलं आहे की इनिशियल वेलोसिटी काय असते, 0. सो काढायचे काय आपल्याला, जीची व्हॅल्यू काढायची. सो जी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग आपण काय केलं, न्यूटनचं अकॉर्डिंग टू न्यूटन्स सेकंड इक्वेशन ऑफ मोशन घेतलं. काय, यस इज इक्वल टू ut प्लस हाफ GT². सो यस बरोबर काय केलं आपण, यस इज इक्वल टू यूच्या जागी 0 घेतलं, हाफ आहे ना. T5 जरी घेतलं तर काय येणार, 0च येणार, 0 × 5 0 येणार, हाफ GT². ओके, सो यस इज इक्वल टू काय राहिलं, हाफ GT² राहिलं. हे 0, 0 × 5 0 झालं. ओके, सो यसची व्हॅल्यू पुटअप केली आपण, किती आहे, 5 मीटर. सो हाफला हाफ इंटू जी काढायचे आपले, इंटू टीची व्हॅल्यू काय, 5 सेकंड. सो टीचा स्क्वेअर 5चा सेकंड घेतला, 5चा स्क्वेअर केला आपण, सॉरी, 5ला 5, हाफला हाफ, जीला जी, 5चा स्क्वेअर घेतला आपण, 25 म्हणजे 25. ओके, सो जी इज इक्वल टू आपल्याला काढायचे, जीला इथंच ठेवलं आपण. सो हे जे 25 आहे जीच्या मल्टिप्लिकेशनमध्ये, हे 5ला काय होईल, इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल, आणि हे जे 2 डिवायडेशनमध्ये जीच्या, ते 5ला काय होईल, मल्टिप्लाइड होईल. सो 5 × 2/25. सो जी इज इक्वल टू काय, 5 × 2 10/25. सो 25 1 × 25. तर इथं काय होईल, 0 देऊन पॉईंट दिला. सो 10चे झाले 100. सो 24 4 जा 100. सो 0.4 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही आपल्याला जीची व्हॅल्यू भेटली प्लॅनेटवरची. ओके, सो यस दिलं होतं, टी दिलं होतं, जीची व्हॅल्यू काढायची होती, इनिशियल वेलोसिटी 0 होती. सो आपण न्यूटनचं सेकंड इक्वेशन ऑफ मोशनच्या मदतीनं हे व्हॅल्यूज पुटअप केले आणि जीची व्हॅल्यू फाइंड आउट केली. ओके, सेकंड प्रॉब्लेम आहे बघा, द रेडियस ऑफ प्लॅनेट ए इज हाफ द रेडियस ऑफ प्लॅनेट बी. म्हणजे ए प्लॅनेटची जी रेडियस आहे ती बी प्लॅनेटच्या काय, हाफ आहे. म्हणजे बीची जेवढी त्याच्या हाफ काय, एची आहे. तसंच इफ द मास ऑफ ए प्लॅनेटचं मास जर MA असेल तर आपल्याला व्हॉट मस्ट बी द मास ऑफ बी.
म्हणजेच बी प्लॅनेटचं मास आपल्याला काढायचं आहे. आणि मग सो दॅट द व्हॅल्यू ऑफ जी ऑन बी इज हाफ दॅट ऑफ इट्स व्हॅल्यू ऑन ए. तर ए प्लॅनेटच्या व्हॅल्यूच्या हाफ काय असते, बी प्लॅनेटची ग्रॅव्हिटी असते. सो बघा जे म्हणलं ते लिहिलं आपण, रेडियस ऑफ ए इज काय, हाफ ऑफ रेडियस ऑफ प्लॅनेट बी. बी प्लॅनेटच्या हाफ आहे, 2ने डिवाइड केलं आपण. आता बघा जी ऑन बी म्हणजे जी बी प्लॅनेटवर जेवढी ग्रॅव्हिटी आहे ती काय आहे, हाफ आहे ती. हे बघा हाफ आहे कुणाच्या, जी एच्या, म्हणजेच ग्रॅव्हिटी ऑन प्लॅनेट ए. सो आपल्याला एम बी काढायचे. सो जी इज इक्वल टू फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, जी एम अपॉन आर स्क्वेअर. ओके. सो जी ए बरोबर फॉर्म्युला घेतला आपण ए प्लॅनेटसाठी, जी एम ए मास ऑफ प्लॅनेट ए अपॉन आर एचा स्क्वेअर, रेडियस ऑफ एचा स्क्वेअर. अँड जी बी इज इक्वल टू काय, जी एम बी. बी काय रिप्रेझेंट करते इथं सगळीकडे, प्लॅनेटचं ग्रॅव्हिटी, बी प्लॅनेटची ग्रॅव्हिटी, बी प्लॅनेटचं मास, बी प्लॅनेटचं रेडियस. ओके. सो आपल्याला काढायचे काय, बी प्लॅनेटचं मास काढायचे. सो जी बीला डिवाइड केलं आपण जी एनं, जी बी अपॉन जी ए. सो जी बीची व्हॅल्यू पुटअप केली आपण, जी एम बी अपॉन आर बीचा स्क्वेअर. ह्याच्या डिवाइडमध्ये जर आपण जी ए घेतलं तर जी एम ए अपॉन आर ए स्क्वेअर येते. मग ह्याला जर आपण वरी घेतलं न्यूमरेटरमध्ये तर काय होतं, आर ए स्क्वेअर वरी येतं आणि खाली जी एम ए येतं. ओके. सो कॅपिटल जी काय झालं, कॅन्सल झालं. सो जी बी अपॉन जी ए इज इक्वल टू काय आहे, मास एका साईडला केलं, एम बी अपॉन एम ए आणि आर ए अपॉन आर बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके. सो जी बी अपॉन जी ए हाफ कसं घेतलं, हे बघा हे जे जी मल्टिप्लिकेशनमध्ये आहे हाफच्या, ते इकडं काय झालं, डिवायडेशनमध्ये गेलं. सो जी बी अपॉन जी ए इज इक्वल टू काय आलं, हाफ आलेला आहे. ओके. सो इथं हाफ घेतला आपण, एम बी अपॉन एम ए जसेल तसं. आर ए बाय आर बी सुद्धा आपण हाफ घेतले. कसं, हे बघा हे आर बी काय इथं काही नाही म्हणजे एक आहे मल्टिप्लिकेशनमध्ये, ह्याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये हे इकडे गेलं, काय झालं, आर ए अपॉन आर बी इज इक्वल टू हाफ. सो इथं आपण हाफ घेतला, हाफचा स्क्वेअर. सो हाफचा स्क्वेअर काय झाला, 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4, 1/4, 1/2 इज इक्वल टू 1/4 एम बी अपॉन एम ए. सो हा जो 4 आहे डिवायडेशनमध्ये, हा इकडं काय झाला, वरी गेला न्यूमरेटरमध्ये, इकडं इक्वल टूच्या इकडे गेल्यानंतर. सो एम बी अपॉन एम ए इज इक्वल टू काय, 4/2. सो 2 1 जा 2, 2 2 जा 4. सो एम बी अपॉन एम ए किती आलं, 2 आलं. सो एम बी इज इक्वल टू, हे एम ए इकडं मल्टिप्लाय झालं. सो ट्वाईस ऑफ एम ए म्हणजेच काय हो, तर मास ऑफ ए प्लॅनेटच्या काय आहे, ट्वाईस आहे, दुप्पट काय आहे, मास ऑफ बी प्लॅनेट. ओके. सो पुढचा प्रॉब्लेम आहे, द मास अँड वेट ऑफ अन ऑब्जेक्ट ऑन अर्थ आर 5 kg आणि 49 न्यूटन रिस्पेक्टिव्हली. आपल्याला काय केलेलं आहे, अर्थचं मास दिले 5 kg आणि वेट दिले 49 न्यूटन. व्हॉट विल बी दिअर व्हॅल्यूज ऑन द मून. मूनवर त्यांची व्हॅल्यू किती आहे, मासची आणि वेटची काढायची, म्हणजे मूनचं मास आणि वेट काढायचे. आणि कन्सिडर काय करायचं, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन दी मून इज 1/6 ऑफ दॅट ऑन द अर्थ. अर्थच्या काय असते, 1/6 असते ग्रॅव्हिटी मूनवर. ओके. सो मास आपण दिलेले 5 kg, वेट ऑन अर्थ दिले 49 न्यूटन, जी एम किती आहे, म्हणजेच ग्रॅव्हिटी ऑन मून इज इक्वल टू ग्रॅव्हिटी ऑफ अर्थच्या 1/6 म्हणजे 6ने डिवाइड करायचं त्याला. हां. सो एम काढायचे मास ऑन द मून आणि वेट काढायचे ऑन द मून. सो मास ऑफ द ऑब्जेक्ट ऑन द मून काय असेल, द मास ऑफ द ऑब्जेक्ट ऑन द अर्थ. अर्थवर जेवढं मास आहे ऑब्जेक्टचं तेवढंच ऑब्जेक्टचं मास मूनवर असेल. म्हणजे किती, अर्थवर आहे 5 kg, तर मूनवर सुद्धा किती असणार आहे, 5 kg. आता वेट ऑन द मून काढायचे, डब्ल्यू इज इक्वल टू काय, एम जी. सो डब्ल्यू एम बरोबर काय फॉर्म्युला तयार झाला मग, एम जी एम. आणि डब्ल्यू ई बरोबर काय फॉर्म्युला तयार झाला, वेट ऑन अर्थ एम जी ई. सो आपल्याला काय करायचे, वेट ऑन मून काढायचे. सो वेट ऑन मूनच्या फॉर्म्युल्याला वेट ऑन अर्थनं डिवाइड केलं. सो काय आलं, एम जी एम अपॉन एम जी ई. एम एम कॅन्सल झालं, डब्ल्यू एम अपॉन डब्ल्यू ई काय आलं, जी एम अपॉन जी ई. ओके. सो बघा जी एम काय आहे, जी ईच्या काय आहे, 6 पटीनं कमी आहे. सो हे जी इकडं आलं तर काय होईल, जी एम अपॉन जी ई इज इक्वल टू 1/6. म्हणजे आपण याच्याऐवजी काय घेऊ शकतो, जी एम अपॉन जी ईच्या ऐवजी डायरेक्टली 1/6. सो हे डब्ल्यू ई काय झालं, इकडं न्यूमरेटरमध्ये गेलं इक्वल-टूच्या. सो डब्ल्यू ईची व्हॅल्यू वेट ऑन अर्थ आपल्याला दिलेलं आहे, किती दिलं आहे, 49
सो 49 आपण इथं पुटअप केलं, 49ला 6ने डिवाइड केलं, किती आलं 8.167 न्यूटन. सो हे काय आहे, वेट ऑन द मून. येते लक्षात. सो हे आपण तिसरा प्रॉब्लेम पाहिला. आता चौथा प्रॉब्लेम बघा. एक ऑब्जेक्ट आहे जो की व्हर्टिकली अपवर्ड आपण टाकलेला आहे आणि किती 500 मीटर हाईटवर. ठीक आहे, व्हर्टिकली अपवर्ड म्हणजेच वरी गेल्यानंतर काय, कोणती वेलोसिटी 0 असते, फायनल. किती हाईटवर गेला आहे 500 मीटर. सो एस इज इक्वल टू 500 मीटर. आणि जीची व्हॅल्यू किती अज्यूम करा म्हणलेलं आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. काढायचे काय, इनिशियल वेलोसिटी यू काढायचे. फायनल जर 0 असेल तर इनिशियल वेलोसिटी काढायचे. त्याचबरोबर हाऊ लॉंग विल द ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू अर्थ. वरी जाऊन खाली येण्यासाठी किती वेळ लागेल हे आपल्याला काढायचं आहे. सो ऑब्जेक्ट ज्या वेळेला अपवर्डला असतो त्यावेळेला फायनल वेलोसिटी 0 असते, इनिशियल वेलोसिटी काढायची. जीची व्हॅल्यू काय असणार आहे मायनस. हे बऱ्याचदा सांगितलेलं आहे मी. वेलोसिटीचं डायरेक्शन जर अपवर्ड असेल आणि ग्रॅव्हिटीचं डायरेक्शन जर डाऊनवर्ड असेल तर ग्रॅव्हिटी काय घ्यायची मायनस. सो जी इज इक्वल टू मायनस 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इक्वेशन थर्ड इक्वेशन ऑफ मोशन घेतलं न्यूटनचं, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2GS. फायनल वेलोसिटी 0 आहे इज इक्वल टू यू स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2ला 2, जी किती आहे -10 इंटू एसची व्हॅल्यू किती आहे 500. सो यू स्क्वेअर मायनस 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस 2 10 20 प्लस मायनस मायनस -20 इंटू 500. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं किती आलं 10,000. 10,000 मायनस इकडे आल्यानंतर काय होईल प्लस. सो यू स्क्वेअर इज इक्वल टू 10,000. 10,000 कितीचा स्क्वेअर आहे 100चा. सो याचं स्क्वेअर रूट काढलं किती आलं 100 मीटर पर सेकंड. इनिशियल वेलोसिटी किती आलेली आहे 100 मीटर पर सेकंड. सो न्यूटनचं फर्स्ट इक्वेशन वापरलं आपण, व्ही इज इक्वल टू यू प्लस जी टी. व्ही फायनल वेलोसिटी 0 आहे, यू आता आलेलं लिहिलं आपण 100 प्लस जीची व्हॅल्यू -10 आहे इंटू टी काढायचे आपल्याला. सो 0 इज इक्वल टू 100 प्लस मायनस -10t. सो -10t इकडं आलं प्लस झालं. सो टी इज इक्वल टू 100 अपॉन हे मल्टिप्लिकेशनमध्ये 10 याला डिवाइड केलं किती आलं 10 10 100 बरोबर आहे. किंवा 0 0 कॅन्सल झाला किती आलं 10 सेकंड. तर अपवर्ड डायरेक्शनमध्ये म्हणजे ज्यावेळेला वरी आपण ऑब्जेक्ट फेकतो 500 मीटरवर चालला आहे तो, ग्रॅव्हिटी -10 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. सो त्याला किती वेळ लागेल 500 मीटरपर्यंत जायला 10 सेकंड. मग आता काय म्हणले तो ऑब्जेक्ट विल टेक 10 सेकंड फॉर गोईंग अप. वरी जाण्यासाठी 10 सेकंड लागला, तेवढाच टाईम खाली येण्यासाठी लागेल. इट विल टेक द सेम टाईम फॉर कमिंग डाऊन. तेवढ्या हाईटवरून खाली येण्यासाठी सुद्धा तेवढाच टाईम लागेल. म्हणून टोटल टाईम काढायचे आपल्याला टी फॉर गोईंग अप प्लस टी फॉर कमिंग डाऊन. ओके, सो 10 सेकंड प्लस 10 सेकंड किती झालं 20 सेकंड. सो हे काय आहे टोटल टाईम आहे. वरी जाण्यासाठी 10 सेकंड लागतो तर खाली येण्यासाठी सुद्धा तेवढंच लागतो. म्हणजेच काय टोटल किती टाईम लागला 20 सेकंड 20 सेकंड. ओके, सो नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. अ बॉल फॉल्स ऑफ अ टेबल अँड रिचेस द ग्राउंड इन 1 सेकंड. ओके, सो बॉल काय केलं टेबलवरून खाली पडला, 1 सेकंद लागतो खाली पडायला. सो टी दिलं 1 सेकंड. वरून खाली पडला म्हणजे इनिशियल वेलोसिटी 0 आहे. ग्रॅव्हिटी दिली आपल्याला 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. काढायचे काय आपल्याला कॅल्क्युलेट द स्पीड ऑन रिचिंग द ग्राउंड. म्हणजेच काय फायनल वेलोसिटी काढायची, इनिशियल 0 आहे. त्याचबरोबर 1 सेकंदात जर तो खाली पडत असेल टेबलवरून बॉल, त्याच्यावर 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर ग्रॅव्हिटी असेल तर हाईट काढायची आपल्या त्या टेबलची म्हणजे एस काढायचे. सो व्ही इज इक्वल टू काय हो यू प्लस जी टी. पहिला इक्वेशन ऑफ मोशन न्यूटनचा. यू 0 प्लस जीची व्हॅल्यू 10 आहे इंटू टीची व्हॅल्यू किती आहे 1 सेकंड आहे. सो 10 इंटू 1 10 मीटर पर सेकंड. सो हे झालं फायनल वेलोसिटी निघालेली आहे. सो एस इज इक्वल टू न्यूटनचं सेकंड इक्वेशन ऑफ मोशन वापरलं, यू टी प्लस हाफ जी टी स्क्वेअर. यू 0 आहे, 0 इंटू 2 0च येणार आहे बरोबर, प्लस हाफ जीची व्हॅल्यू 10 आहे इंटू टीचा स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर. सो 2 पंचे 10, 5 गुणिले 1 किती आलं 5. हाईट किती असेल टेबलची 5 मीटर. ओके, सो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे बघा. मासेस ऑफ द अर्थ अँड मून आर 6 इंटू 10 टू द पॉवर 24 kg अँड 7.4 इंटू 10 टू द पॉवर 22 kg. अर्थचं मास एवढं आहे जे की कॉन्स्टंट आहे आणि मूनचं मास एवढं आहे. सो आपल्याला त्याचबरोबर त्या दोघांमधलं डिस्टन्स दिले किती 3.84 इंटू 10 टू द पॉवर 8 किलोमीटर 10 टू द पॉवर 5 किलोमीटर. आणि कॅल्क्युलेट काय करायचे दोघांमधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे एफ काढायचं आहे. आणि जीची व्हॅल्यू आपल्याला काय यूज करा म्हणलेलं आहे 6.67 आहे, परंतु जी तिथं जी दिली तीच घ्यायची म्हणजे 6.7 घ्यायची. ओके, सो 6 इंटू 10 टू द पॉवर 24 kg. हे M1 घेतलं आपण अर्थचा मास.
मूनचं मास घेतला आपण M2 7.4 इंटू 10⁻22 kg. दोघांमधलं डिस्टन्स दिले आपल्याला 3.84 इंटू 10⁵ किलोमीटर. सो के म्हणजे किती आहे 3.84 इंटू 10⁵. केच्या ऐवजी घेतला आपण 1000 म्हणजे 10 क्यूब. सो किती झालं 5 आणि 3 पॉवरची काय केली ॲडिशन 10⁸ मीटर. किलोमीटरचं मीटरमध्ये करून घेतलं आपण. ही व्हॅल्यू घेतली कॉन्स्टंट 6.7 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर kg-2 किंवा पर kg स्क्वेअर. एफ काढायचे एफ इज इक्वल टू G m1 m2 r स्क्वेअर. सो 6.7 इंटू 10⁻11 जीची व्हॅल्यू पुटअप केली. त्याच्यानंतर M1ची व्हॅल्यू पुटअप केली 6 इंटू 10⁻24. M2ची व्हॅल्यू पुटअप केली 7.4 इंटू 10⁻22 अपॉन r स्क्वेअर 3.84 इंटू कन्वर्ट केली 10⁸. आरचा स्क्वेअर आहे ब्रॅकेटचा स्क्वेअर केला 6.7 आणि 6ची मल्टिप्लिकेशन केलं 40.2 गुणिले 7.4. बघा 24 आणि 22 या पॉवरची ॲडिशन केली 46 आलं आणि 10⁻11 जसेला तसं. इथं याला ओपन अप करून घेतलं 3.84चा स्क्वेअर 3.84 इंटू 3.84 याला फोल्ड करून लिहिलं आणि 10⁸ स्क्वेअर किती येतो 10⁻16. आता पुढच्या स्टेपला या दोघाची मल्टिप्लिकेशन 46मधून हा पॉवर वजा करायचा 46मधून तो पॉवर वजा केला किती राहिलं 10⁻35. त्या दोघाची मल्टिप्लिकेशन किती आहे 297.48 आणि खालच्याचा स्क्वेअर करून घेतला आपण 3.84चा किती आला 14.7456 गुणिले 10⁻16. आता या दोघाचं डिवायडेशन केलं किती आलं 20.17 गुणिले 10⁻35. हा 10⁻16 काय झाला वरी गेला प्लस होता वर याला मायनस झाला. सो 35मधून 16 गेले किती राहिले 19. सो 1 पॉईंट मागे सरकवला म्हणजेच काय झालं याच्यामध्ये 10⁻1 ॲड झालं 1 पॉईंट मागे सरकल्यामुळे. सो 19 आणि हा 1 पॉवर किती झाला 20. सो 2.017 10⁻20 न्यूटन. हा काय आहे अर्थ आणि मूनमधला काय आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ज्या वेळेला त्यांचं की दोघांचं मास दिलं होतं दोघांमधला डिस्टन्स दिलं होतं जीची व्हॅल्यू कॉन्स्टंट दिली होती आणि मग आपण काय केलं एफ काढलं. फक्त व्हॅल्यूज पुटअप केलेत स्टुडंट्स काहीच केलेलं नाही आहे. खूप सोपे प्रॉब्लेम्स आहेत व्यवस्थित तुम्ही बघून घ्या. काय तुम्हाला जर डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता. सो लास्ट प्रॉब्लेम पाहूया आजच्या लेक्चरमधला. मास ऑफ अर्थ दिलेला आहे आपल्याला 6 इंटू 10⁻24 kg. डिस्टन्स दिले तुम्हाला अर्थ आणि सनमधलं किती 1.5 इंटू 10⁻11 मीटर. ग्रॅव्हिटेशनल फोर्स दोघांमधला दिला आहे 3.5 इंटू 10⁻22 न्यूटन. आणि मग आपल्याला काढायचे काय मास काढायचे सनचं. जीची व्हॅल्यू दिली ही यूज करायची 6.7 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर kg-2. ओके. सो M1 दिले आपल्याला अर्थचं मास दिले 6 इंटू 10⁻24 kg. दोघांमधलं मास आणि सनमधलं डिस्टन्स दिले 1.5 इंटू 10⁻11 मीटर. दोघांमधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन दिले 3.5 इंटू 10⁻22 न्यूटन. जीची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे 6.7 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर kg-2. M2 म्हणजेच मास ऑफ द सन काढायचे आपल्याला. सो एफ बरोबर फॉर्म्युला आहे G m1 m2 r स्क्वेअर. सो M2 बरोबर फॉर्म्युला तयार करायचे आपल्याला. M2च्या मल्टिप्लिकेशनमध्ये असलेलं G एफला डिवाइड झालं इकडे गेल्यानंतर इक्वल टूच्या आणि आर स्क्वेअर जे डिवायडेशनमध्ये आहे ते एफला काय झालं मल्टिप्लिकेशनमध्ये गेलं. सो फॉर्म्युला तयार झाला M2 इज इक्वल टू FR स्क्वेअर अपॉन GM1. ओके. सो M2 इज इक्वल टू एफ ठेवून टाकलं किती आहे 3.5 इंटू 10⁻22 इंटू त्यानंतर काय केलं आरचा स्क्वेअर आर आहे किती 1.5 इंटू 10⁻11 त्याचा स्क्वेअर आहे ब्रॅकेटचा स्क्वेअर केला आपण. जीची व्हॅल्यू ठेवली 6.7 इंटू 10⁻11 ओके इंटू M1ची व्हॅल्यू ठेवली मास ऑफ अर्थ 6 इंटू 10⁻24 3.5 इंटू 10⁻22 याचा स्क्वेअर करून घेतला आपण 1.5चा स्क्वेअर येतो 2.25 इंटू 10⁻11चा स्क्वेअर केला 10⁻22 अपॉन 6.7 आणि 6ची मल्टिप्लिकेशन 40.2 केला 24मधून 11 वजा केले पॉवर 10⁻13 मोठ्या संख्येचं चिन्ह 3.5 आणि 2.25चं मल्टिप्लिकेशन आलं 7.875 आणि मग हा 10⁻22 आणि हा 22 किती झालं 44 ॲडिशन केली पॉवरची प्लस आहे दोन्ही पण. हा जो आहे प्लस पॉवर खाली प्लस आहे वर याला मायनस झाला -13 पॉवर. सो 40.2 या 7.875ला
डिवाईड केलं किती आलं 0.195 इंटू 44मधून 13 पॉवर मायनस केला 31 पॉवर आला. सो एकनं पॉईंट आपण पुढे डिजिट सरकवला. सो काय झालं 10 टू द पॉवर -1 आलं. सो 31मधून -1 झालं किती आलं 30 10 टू द पॉवर 30 kg. सो हा आहे M2 मास ऑफ द सन आपल्याला मिळालेलं आहे. ओके. सो आय होप तुम्हाला एक्सरसाइज समजली असेल. तर लेक्चरला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. तुमच्या फ्रेंड्सना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून की त्यांना पण ही माहिती यूजफुल होईल, तुमच्यासाठी होपफुल होईल. सो आय होप तुम्हाला समजलं असेल. काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कमेंट करू शकता, विचारू शकता. ओके. सो आजच्या लेक्चरसाठी आपण इथंच थांबतो आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया आपण न्यू टॉपिकसोबत. त्याचं नाव आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. थँक्स फॉर वॉचिंग.